नमस्कार, मी डॉक्टर शरद शेळके, मेडिकवर हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर येथे कान नाक घसा तज्ज्ञ ENT सर्जन म्हणून कार्यरत आहे। तर आज आपण टॉन्सिलचे इन्फेक्शन या संबंधी जाणून घेऊया। टॉन्सिल हे लिम्फा टिश्यू असून आपल्या घशामध्ये जिभेच्या मागे दोन्ही बाजूला सिच्युएटेड असतात। तर याचं प्रामुख्यानं काम हे आपल्या शरीरामध्ये रोगप्रतिकारक शक्तीसाठी ते काम करतात। जे काही जीवाणू आपण खाल्ल्याद्वारे किंवा श्वासाद्वारे घेतो त्याविरुद्ध लढण्यासाठी शरीराची मदत करते। पण जेव्हा या कामामध्ये टॉन्सिल हा टिश्यू स्वतःच इन्फेक्ट झाला तर त्याचं संक्रमण होत असतं, तेव्हा आपण त्याला टॉन्सिलायटिस असे म्हणतो। टॉन्सिलचं इन्फेक्शन हे का होतं तर यासंबंधी आपण जाणून घेऊयात। मुख्यतः बॅक्टेरियल किंवा व्हायरल इन्फेक्शन म्हणजे संक्रमण झाल्याने टॉन्सिलायटिस हा आजार होतो। टॉन्सिलायटिस जो कोणी व्यक्ती अफेक्टेड असेल त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आपण आल्यानंतर आयदर शिंकाद्वारे किंवा खोकल्याद्वारे आपण संक्रमित होऊ शकतो। टॉन्सिल संक्रमित व्यक्तीला खालील लक्षणे आढळून येतात: ताप येणे, डोकेदुखी होणे, मळमळ होणे, अंगदुखी होणे, त्याचबरोबर गिळताना त्रास होणे, टॉन्सिलची सूज होणे, टॉन्सिलवर पांढरे किंवा येलो डॉट्स होणे, त्याचबरोबर मानेमधील लिम्फ नोडची स्वेलिंग होणे, हे सर्व लक्षणं आढळून येतात। टॉन्सिलायटिसने ग्रस्त असलेल्या व्यक्तीने प्राथमिकता खालील उपचार आपण करू शकतो। त्यामध्ये कोमट पाण्यानं गुळण्या करणे, त्याचबरोबर थंड पदार्थ अवॉइड करणे, द्रव पदार्थाचे भरपूर सेवन करणे। जर घरगुती उपचाराने देखील आपल्याला फरक जाणवत नसेल तर आपण जवळच्या डॉक्टरांचा लवकरात लवकर सल्ला घ्यावा। धन्यवाद।